नमस्कार मंडळी, मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आता मंडळी 2-3 दिवसापासून मी तुम्हाला सांगतच आहे की मला किचन क्लीन करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला मी टूर देणार आहे. तर फायनली किचन माझं क्लीन झालेलं आहे आणि मी एकटीने 4 तासामध्ये किचन क्लीन केलं. असं नाही की फक्त पुसून ठेवलेलं आहे, घासून पुसून धुवून सगळं घेतलेले आहेत, कारण डब्बे पण घाण झालेले होते आणि संक्रांती आलेले. तर आपलं घर स्वच्छ दिसायला हवं, त्याच्यासाठी सगळे डब्बे घासून धुवून घेतले होते आणि जे कट्टा वगैरे होता ना तिकडच्या साईडचा रॅक, तो पण घासून वगैरे घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी माझ्या शेअर करणार आहेत. तर तुम्ही नक्की सांगा की माझं किचन कसं दिसत आहे. आता पहिल्यापासून जे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी माझं किचन बघितलेलंच आहे की केवढं आहे, किती मोठं आहे आणि कुठं वगैरे कसं सामान ठेवते. तसं तर आणखीन फर्निचर केलेलं नाही आम्ही आणि माहीत नाही की कधी फर्निचर होणार आहे. पण जसं आहे तसं मी छान ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि चला मी तुम्हाला ना टूर देते स्टार्टिंग दरवाजापासून की फ्रीज कुठं ठेवलेला आहे. तसं तर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल माझ्या किचनचा, तरी पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला किचन टूर देणार आहे. आणि आणखीन एक, खुशूला सुट्टी आहे पण खुशूच्या बाबांना सुट्टी नाही, त्याच्यामुळे ना कालच सगळं आवरून घेतलेलं आहे आणि मला आवरायचं आहे कारण त्यांना जायचं आहे दुसऱ्या गावाला आणि आज त्यांचा उपवास असतो. मला साबुदाणा खिचडी पण बनवायची आहे. तर चला पटपट तुम्हाला टूर देते आणि मग माझं काम कंटिन्यू करता येईल. तर चला मंडळी, आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या किचनची टूर. दरवाजाच्या आतमध्ये आलं ना लगेच सांगायला ना, हां फ्रीज उघड. दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर ना लगेच फ्रीज दिसतं, कारण ना किचनपासून सगळं सामान घ्यायला जवळ आहे म्हणून इथंच ठेवलेलं आहे. लग्न झाल्यापासून मी हे फ्रीज ना दुसरीकडे कुठंच हलवलेलं नाही आहे, इथंच आहे. आता तुमच्या सगळ्यांना तर हा किचन वट्टा ओळखीचाच आहे, कारण रोज व्हिडिओमध्ये हा किचन वट्टा दिसतो. फ्रीजच्या जवळच आहे. पण सगळे म्हणतात की दिशा चुकली, कारण इकडं ना पश्चिम साईड आहे आणि इकडे पूर्व. तसं तर असं म्हणतात की वट्टा ना पूर्व साईडला असावा, पण चुकलेला आहे आमचा, पश्चिम साईडला आहे. आता हे फर्निचर करायचं राहिलेलं आहे. मी अशा सगळ्या गोष्टी सेट करत असते आणि हे अगोदर केलं होतं म्हणून काल काय स्वच्छ केलं नाही, अगोदरचंच आहे. इथं सगळं ना स्वयंपाक बनवलेलं खाली ठेवत असते, काही भरण्या, आणि नंतर ना आम्ही अशीच फर्निचर करताना असेच त्याला दरवाजे लावणार आहेत. बघा आमच्या पिल्लूचा दिवसेंदिवस आगाऊपणा चालूच आहे. फ्रीजमध्ये जाऊन बसली, काय करावं आता. आता तुम्ही ही साईड तर बघितलेली आहे, हे तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये खूप घाण झालेला. तर आता मी तुम्हाला दाखवलं होतं ना व्हिडिओमध्ये घाण झालेला आहे कपडा, म्हणून इथे मी कपडा चेंज केलेला आहे. आणि याच्यावरती ना आता ठरवलेलं आहे की काहीच सामान ठेवायचं नाही. जे महत्त्वाचं आहे म्हणजे हे बघा गॅसचं बुक वगैरे तेवढंच ठेवायचं, म्हणजे लक्षात राहतं. आणि काही पॉझिटिव्ह एनर्जीच्या गोष्टी असतात ते ठेवणार आहे. कोणत्या ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल. पिलू बस कर ना, तसं बसवून ये ना बाळा. हीच आहे किचनची दुसरी साईड, जी की तुम्हाला व्हिडिओमध्ये रोज दिसते आणि थोडासा पसारा दिसतो. तुम्हाला तर सांगितलेलं आहे की आमची खुशूताई ना रोज पसारा करते. आता सगळं मी स्वच्छ केलेलं आहे 4 तास घालून. आता मला माहीत नाही की खुशू ना किती स्वच्छ ठेवते आणि कसं ठेवते, कारण डब्बे काढ, खुर्ची आणते आणि हे सगळे डब्बे खाली ठेव, सगळं सांड वगैरे करते. पण मी ना काही सामान भरून ठेवलेलं आहे कारण खूपच जास्त होत होतं म्हणून. आणि हे अशा पद्धतीने सगळं किचन ना स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इकडची साईड जी आहे ना ती पूर्व साईड आहे आणि किचन वट्टा आहे ना ती पश्चिम साईड आहे. आता किचनमध्ये ना आम्ही अशा पद्धतीने फरशी बसवलेली आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे की पाणी वगैरे सांडतं भांडे वगैरे घासल्यानंतर ना, पाय घसरू नये याच्यासाठी. आता इथे ना हे झाकून ठेवलेलं जे आहे ते आहे माझं मिक्सर, कारण मिक्सरचा पॉईंट हा आहे आणि मी जागा हेच केलेली आहे. आता याच्यासाठी ना काहीतरी मी करणार आहे DIY, कारण खुर्ची छान दिसत नाही याच्यासाठी, पण ते तुमच्याबरोबर पुढे पुढे शेअर करणारच आहे. आता किचनमधून ना हे माझं देवघर आहे. आता खूप जण मला कमेंट करत होते की ताई तुझं देवघर दाखव म्हणून, पण मला हे चेंज करायचं आहे. त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. पण बघा हे आहे माझं देवघर आणि रोज देवपूजा करताना तुम्ही देवघराचा व्हिडिओ
आता ना किचनमध्येच आम्ही देवघराची रूम सेपरेट केलेली आहे. कारण काय होतं की घरात नॉनव्हेज वगैरे बनवतो तर देवघर तिथे असू नये असं म्हणतात, त्याच्यामुळे इथे देवघर बनवलेलं आहे. तसं तर आमच्या घरात ना नॉनव्हेज बनतच नाही, जर ताई वगैरे आल्या तरच बनतं. असं आम्ही नॉनव्हेज म्हणजे पहिलं बनवत होतो, पण आता तर नाहीच, कारण मी माळ घातलेले आहेत आणि हे बाहेर खातात त्याच्यासाठी. पण तरीही सेपरेट आम्ही देवघर केलेलं आहे आणि खूप छान वाटतं. पण काय होतं इथे ना कोणतीच पूजा मांडता येत नाही, त्याच्यामुळे मला देवघर चेंज करायचं आहे. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता इथे पाणी ठेवण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि तर इकडे आहे आमची स्टोर रूम. तसं तर पूर्णच आम्हाला देवघर बनवायचं होतं, पण त्यावेळेस असं वाटलं की जे न लागणारं सामान आहे ते कुठं ठेवायचं, त्याच्यासाठी नंतरनं प्लॅन चेंज केला. तिकडे देवघर ओ सांडलं, ठीक आहे. आणि इकडे आम्ही स्टोरूम केलेले आहे. आता याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट कधीतरी दाखवेनच. तर हेच आहे किचन टूर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना रोज म्हणजे एका रूमची मी तुम्हाला टूर देईन. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. चला इथे सेंड करते. मी टिक्का लावले टिक्का लावले असं कसं? बाबासारखं. बाबासारखं टिक्का लावले. आणि हे कोणी सांडलं? मी तसं सांडायचं नसतं पिल्लू. मी तुला टिक्का लावत होते. मग मला टिक्का लावत असताना सांडायचं असतं. बाय.